श्री गणेशाय माधवी सरस्वती मातृ नवनाथाय नमः। जय जय कमलापती सर्व साक्षात मूर्ती पूर्ण ब्रह्म सनातन ज्योती रुक्मिणी पद्य जगत माता मया। असं विद्यादेवी सरस्वती गणेशाचं स्तवन करून कथेला सुरुवात करते। अनुसंधान रुक्मिणीचा पतीवरी असणाऱ्या जगताचा आत्मा असणाऱ्या पाषाणकारिले सागरात राम सर्वांच्या हृदयात आत्मा म्हणून वास्तव्य करणाऱ्या पूर्ण ब्रह्मामध्ये असणाऱ्या सनातन ज्योती म्हणून वास्तव्य करणाऱ्या आणि अशा आदिमूर्ती जन्मच नाही अशा आदिमूर्ती सगळ्याच्या आधी कोण असेल तर ती भगवंत असणारा विष्णू परमात्मा सर्व कर्माला साक्षी असणारा अशा लक्ष्मीचा पती असणारा पांडुरंग परमात्मा विष्णू परमात्मा भगवंता तुमचा जय जयकार असो। दीननाथ दीनबंधू मुनिमान जगांजला कृपासिंधू तरी आता कथा सुबोधुर सज्ञ शक्ती भदविका। दिनांचा नाथ असणाऱ्या दिनांचा बंधू असणाऱ्या मुनी योगींच्या मनातील इच्छा पूर्ण करणाऱ्या त्यांच्यावर कृपा करणाऱ्या अशा भगवंता आमची गोड कथा करून द्या। सुरचन नावचा गंधर्व गाढवाच्या रूपात आला सत्य बरोबर लग्न केलं। कुंभाराने आपला प्रपंच गाढवावर भरलेला अवंतिकेकडे निघालेले आहेत निघता निघता संसार सहित सत्यवती रत्नाई भागी चालत मुक्का मुक्का अवंतिके संसार भरलेला आहे गंगेला बरोबर घेतलेला आहे म्हणजे त्या सत्यवतीला बरोबर घेऊन मदल करत अवंतिकेत पोहोचले। पाहून राहते झाले समुचय करून बरी सत्यवती सुधारपणे कन्या समान कुंभाराची गली होती त्या कुंभाराच्या असणाऱ्या गलीला असणाऱ्या राहिलेल्या मुलीसारखा संभाळ सत्यवतीचा तो सावळ्या करू लागला। मोहाचे माया फळ सत्यवती वसणारी सगळं इच्छे समान फळित का मोह माया झालाय त्या मुलीवर अर्पण केला गेला तिला बसायचं खायचं प्यायचं लेणं सगळं पुरवू लागला वडला सर। एके दिवशी सत्यवती म्हणे दाता कमट पूर्ती मामाला गाते करुणीपती माझा माझा दावी त्या सावळ्याला म्हणू सत्यवती मला माझं मालक दाखवा की म्हणले एक दिवशी म्हणे अवश्य माये या बोलाचा फेरी न संशय मग रात्री अवतार पावणी समय गंधर्व पाशी तुझं मालक तुला एक दिवशी त्याची भेट घालून देतो म्हणजे काळजी करू नको। रात्र झाल्याबरोबर गाढवाच्या जवळ सावळा गेला। म्हणे महाराजा पशुपती कामना वेदली ते तव चित्ती ती फळाची एवढी निगुती तुझला पावती झाली। म्हणजे पशुचे पती असणाऱ्या गंधर्व ऐका म्हणजे असणार तुमची जी काही इच्छा होती सत्य बरोबर लग्न करायची ती इच्छा पूर्ण व्हायला लागलेली आहे। ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करायचं सुलक्षण पुढे व्हावे मंगलकार सत्यवती उत्तम रत्न वाट पाय पतीची। मग असणाऱ्या तुमचं जी काही इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि ती मंगल कार्य असणार करण्यासाठी सत्यवती तुमची वाट पाहती काय सांगू। तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभय बिरवाहावेचा मागाव नाही ऐच्या ऐकता संकट वचन गंधर्व एकमेकाला प्रश्न केलेला आहे बघा त्यांची वाट बघती ती उत्तर देतो म्हणलं असणार दोघांचं एकमेकाचं समाधान व्हावं असं आम्हाला वाटतंय। तिचं समाधान व्हावं ती वाट बघती सत्यवती तुमची म्हणजे मग गंधर्व काय म्हणलं म्हणजे गाढव काय म्हणू लागला ऐका। तरी असो अन्य विधीचे प्रविष्ट नवावे लोकांतो तरी योजनेत लग्न सत्यवती स्वीकार अन्य विधीनं असणार होणार नाही म्हणजे असणार कसं होईल म्हणजे अन्य विधीनं वरात मंडप ती नाही आणि ती असणार परण्याला आता गाडो परण्याला म्हणजे कसं व्हायचं काय म्हणायचं माणसं आहे का नाही ती म्हणजे असं होऊ शकत नाही आसुरी लग्न करू म्हणजे वाचा। बरे महाराजा कमता ऐका मंगल विधी नशे कातरी विधीपूर्वक महाराजा कमटा असणार सावळ्या हे मंगल विधी होऊ शकत नाही मंगलकारक होऊ शकत नाही आसुरी विवाह करू असं असणारा गंधर्व कमट म्हणे आहे बरोबर माझ्या मनात अजून एक संशयाची पाल चुकती म्हणजे वाचा। कैसे बरी आपण म्हणतात पशु तरी विशेष मनुष्य कैशी ती गळेला की म्हणला महाराज तुम्ही म्हणलं गाढव पशुच्या वेशात
आणि ती म्हणजे असणार मन स्त्री म्हणजे मग तुम्ही असणार एकामेकाबरोबर कसं राहसाल तरी संध्या बेळवणी माझा प्रिय करावी आपली भाषा जय करी कमटाचा उत्तर माझ्या मनात जरा संशय बाजूला करा तुम्ही पशुवती स्त्री कसं असणार तुमचा संवाद कसा संसार व्हायचा म्हणजे हा माझ्या मनातला संशय बाजूला करा आता गाढव काय म्हणतं म्हणे महाराजा कवट ऐका रत्न सत्यवती आलोली का ऋतू समय सत्यवती का श्रुत करावे महाराज असणारे सावलावणी ऐका म्हणजे कमाट सत्य असणारी सत्यवती भलं मोठं रथ नाही म्हणजे असणार वाया जाऊ देणार नाही म्हणजे मी तर ज्यावेळेस ती ऋतुकाळ होईल म्हणजे असणार त्यावेळेस मला येऊन सांगा तवा श्रुत केली अद्रटी जावीन आपली स्वरूप कोटी गंधर्व वेशईच्या पोटी पूर्ण पाणी आणि नाटी मग तुम्ही जर मला सांगितलं की ऋतुकाळ झालेले लगेच मी असणार माझ्या देहामध्ये परिवर्तन करतो गंधर्वाच्या रूपात उभा राहतो तेव्हा ती उत्तम जायाच्या तुझा दिली एकांत डोळ्याई तुलत कळले गंधर्वी काया वरुणी महाराजा उत्तम स्त्री असणारी सत्यवती ती म्हणजे असणारा ऋतुकाळ 14 दिवस संपल्याबरोबर तिच्या बरोबर असणारा संसार थाटल सांगितलं लगेच कुंभाराला आनंद हा कुंभार उठला आणि सत्यवतीला येऊन सांगितला बघ तू ऋतुकाळ झाली की 4थ्या दिवशी तुला त्यांनी बोलवलंय म्हणे माये ओ सत्यवती कामनाच्या एकावची ते ऋतुकाळी कामावती गंधर्वराजा सत्यवती म्हणजे माय तू असणारी तुझी इच्छा प्रकट केली होती मालकाबरोबर नसणारा संसार थाटायचा मालक तर गाढव मी पुरुष तर तुला सांगतो म्हणजे तू असणार ऋतुकाळ पावली की मला येऊन सांग मी गाढवाला जाऊन सांगतो फुले तो रूपा प्रकट करू न करू तरी त्याची बरणी समाधान चुकला आपल्या स्वरूपाचं पालन करतील गाढवाच्या वेशातनं गंधर्वाच्या वेशात येतील मग तुझ्या बरोबर असुरी लग्न करतील समाधानाने राहा आणि अशा प्रकारचं कुंभाराचं बोलणं सत्यवतीने ऐकलंच रात्र संपली दिवस सुरू झाला समय पातला ऋतुकाला महाराज चतुर्थ देवी अशा प्रकारे काही दिवस संपले ऋतुकाळ असणारी सत्यवती झाली लगेच असणाऱ्या कुंभाराने गाढवाला जाऊन सांगितलं महाराजा गंधर्वनाथा योजीला समय आला होता हाय तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा महाराज म्हणजे गंधर्वराज म्हणजे असणारी सत्यवती ऋतुकाळ झालेले म्हणजे असं तुमचं काय आहे ती काम करून टाका बदल झाला गाढवातला गंधर्वाच्या वेशात आल्या आणि पाठवा सत्यवतीला सूर्यासारखी पिवळी धमक अंगावर कपडे सूर्यासारखं तेज बघित पडलेलं कुंभाराने बघितलं कुंभार म्हणा आयो चिंती म्हणे भाग्यवंत मत समान नाही महित स्वर्गवासी माझ्यासारखं भाग्यवान नशीबवान पण नाही स्वर्गातली देवता माझ्या घरी काम करते सत्यवती वैशालीच्या पुण्य पर्वती आई स्वामीजी याच्या पती निजत सत्यवती म्हणजे तिचा तर पुण्याचा डोंगरच आहे म्हणजे त्या पुण्याच्या डोंगराच्या जोरावर स्वर्गातला देव मालक भेटला परिवर्णना श्रीमती नशे अनुसंमती स्वर्ग फळाची लागले हाती सत्यवती कारणे किती वर्णन करावं तिच्या पुण्याचं वर्णन करता येत ना स्वर्गातली संपत्ती रूपी मालक तिला प्राप्त झालं काय पुण्यवान सत्यवती आम्हाला पियुष लहाना तुडले म्हणतानी जावे करो नकी जाणवा जाणवानी कुबेर लागला पुण्याने आज जसं म्हणजे असणार समुद्र मंथनाच्या वेळेस अमृत प्राप्त झालं गेलं किंवा मध्ये असणाऱ्या सर्व प्राण्यांना धनाचा मालक कुबेर जसा मिळावा तशा प्रकारे हिला हे मालक मिळाला शिवमौलीचे दृढ सहन दैवे लागला रोहिणी नवाना देवी गंधर्व सुरचर सत्यवती ही लादहरी जसा असणारा शिवमौलीच्या ठिकाणी जे काही चंद्रकोर आहे जशी शिवभावी तशा प्रकारे सत्यवतीला हे मालक मिळालं ही प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठी व्हायच्या कर्ण न्याय दैवे करण सत्यवती लादहरी प्रत्यक्ष सूर्यनारायण मध्ये असणारा त्या सूर्यनारायणाला आपल्या पाठीमागं पुढं श्यामकर्ण भरेल माग सूर्यदेव जसं श्यामकर्ण सूर्यदेवाला सांभाळतात तशा प्रकारे सत्यवतीला हे असणारा मालक मिळाला ही अति जला कमला नामे विष्णूची लादहरी दैवे करुणे देवी गंधर्व स्वामी सुलोचन सत्यवती लादहरी जशी समुद्राची मुलगी विष्णूच्या भाग्याने लक्ष्मीच्या नशिबाने विष्णूला प्राप्त झाली लक्ष्मी तशा प्रकारे सत्यवतीला ही गंधर्व प्राप्त झाला
त्या गंधर्वाच्या पाया पडला आणि पाया पडून काय म्हणू लागला, अरे महाराजा स्वर्गधाम का मी बुद्धाशे या लोकांनी नेनो आणि तव प्रतापवन का कष्टविल पापिष्ट. महाराज स्वर्गातलं तुम्ही आमच्या घरी आला म्हणजे न्या बुद्धीच नाही मला म्हणजे असणार. काही काम करून घेतलं व तुमच्याकडून माती वाहून घेतली, इटा वाहून घेतल्या, गाडगी वाहिली, शेवटी परपंच सुद्धा वाहून घेतला. त्या क्रांती का वाहुनी करता बाबा बाहेरीला फुले म्हणी अहम मुळमिया बुद्ध खाणी आरोहण केलं पापिष्ट. माझं सगळं पापिष्टच कुणी नाही म्हणजे असणार. तुम्हाला गाढव समजिल म्हणून तुमच्या असणाऱ्या पोती ठेवली परपंचाची माझी, हाकीत पुढे नेलं. माझ्यासारखा कुणी पापिष्ट नाही. सोनियाची कोटी सुनी मृत्यू गवाई पाटी नेनो आणि तुझे केले कष्टी मी दुरात्म्या पापी. माझ्यासारखा दुष्ट आत्मान पापिष्ट कोणीच नाही म्हणले. एवढं स्वर्गाचा देव असताना त्याच्या पाठीवर म्हणले चार पुती मातीची ठेवली किंवा कर्मय आणि वहार तव प्रतिवार दुरात्मा मुष्टी प्रहार करीता होतो पापिष्ट कर्म माझ्याकडून झालं. तुम्ही जेव्हा काम करत होतो माती घेऊन 4 पुती नाही का नाही चालला, चापकाचं सबक महागून द्यायचं म्हणजे मी एवढं वाईट काम माझ्याकडून झालं. क्षमा करी मी तुमच्याकडून असं काम करून घेतलं बरं का, मला माफ करा म्हणजे बघा तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो. सुलोचन गंधर्वाचा हात धरला कुंभाराने, त्या महालामध्ये नेलं. ज्या महालामध्ये सत्यवती बसली होती त्या महालात नेलं. म्हणजे काही तुमची पत्नी सांभाळा. सुलोचन गंधर्व कांताची पाचारी सत्यवती शियरी येताची षोडशोपचारीची गंधर्व राज पूजा. सत्यवतीच्या महालामध्ये पोहोचलेल्या सत्यवतीनं पाहिलं गेलं 16 प्रकारच्या साहित्याने पूजा केली. सोडत प्रीती संहार स्थिती ऐक्य भावाने उभय रमती असुरी विवाह आनंदाने एकमेकाला बोलता गप्पा गोष्टी करता असुर लग्न झालं त्यांचं प्रपंच थाटात. मिरवले परिजाची रात्री गर्भ संभवला सत्यवती प्रारब्ध योग्य पुत्रवती जठरस्थानी राहिली. त्याच दिवशी असणारी गर्भवती राहिली म्हणजे सत्यवती. या परी गंधर्व राज म्हणताचे सत्यवती भाल पुत्र सुखात पाहिले तो स्वर्गवास करीनामी. खुरगे टाकले म्हणजे मला आपल्याला मुलगा झाला ना, मी मुलगाचं तोंड पाहिलं का मी की स्वर्गाला निघून जाणार आहे. बाबा सोनी कथा सत्यवती जे वय सांगता कथा सांगोनी म्हणे आता सुखे शब्दापासून सगळी बातमी सत्यवतीला सांगितली आणि सत्यवतीला म्हणजे तू काळजी करू नका का, आनंदाने राहा. तुझा आता राजवाडी पुत्र उल्हासी लयने काळी बरी तो पुत्र महाबळी राजासनी मिळालेला. तुला असणारा मुलगा होईल म्हणजे शूरवीर पराक्रमी होईल, ह्या गावचा राजा होईल म्हणजे तुला होणार. बरी धर्मदाता विक्रम म्हणा जग विख्यात ऐसा पुत्र तू चुडामणी लालशील हो शुभाना निमित्त वरुणापासून मुक्त झालो सर्व. सूर्यासारखा तेजस्वी मुलगा तुला प्रभू प्राप्त होईल. मग मी तुझ्या ऋणातनं मुक्त हो. बरं का, ऋणातनं मुक्त कधी होत असतं, पत्नीला मुलगा झाला तर त्याच्या ऋणातनं मुक्त होत असतं. वाचा उल्लेच्या पमोचहन पाहताची हे पुत्र बदल अमूल्य स्वर्ग सुद्धा पावेला स्वस्थानाची जाऊन. आता फक्त माझ्या असणाऱ्या शापातनं मुक्तता व्हायची राहिली. काय पोराचं तोंड बघितलं की मी शापातनं मुक्त होणार, स्वर्गाला निघून जाणार. यावरी पुढे हे तू गोरटी मग छती न करी आपल्या बोटी विक्रम पुत्र पाळवणीच्या वाटी सगळं सुख भोगी. ह्याच्या पुढे गोरटी तू माझ्याविषयी असणारं दुःखांत करण्याच्या ठिकाणी असणारी माझी खंत काळजी काहीच करू नको. पोराकडे बघून संसार व्यवस्थित कर. चांगली तुला पुन्हा गंध बवेच्या धरण तवेची शरीर आपल्या ताठान अंगणात यवनी. अशा प्रकारच्या रात्रीच्या दोघांच्या गप्पा गोष्टी झाल्या. लगेच दिवस उजडायची वेळ आली. गाढवाने आपलं रूप बदललं. लगेच सुलोचन गंधर्वाने गाढवाच्या रूपात आला. अंगणात जिथं बांधलेलं होतं त्या सावळ्याने तिथं उभारलं. यापुढे दिवसा गर्भ लागलाय वाडी जबरी लोक पुसाची कुल्लाला सत्यवती कोण याच्या पुढे असणारा गर्भ हळूहळू वाढू लागला. हळूहळू वाढायला लागल्यावर आता सत्यवती इकडून तिकडून गावातून फिरायला लागली. त्या कुंभाराला विचार लागलो, हो कोण ही? गरोदरपणाने वाटल्यावरी पुन्हा जाईल. कुणाची मुलगी आपल्यावरती कुंभार
माहेरला आली बाळणपणासाठी, माहेरला आली बाळणपण झालं की जाई सासरीला म्हणले. जय जगता ते करुणी वाचन तुष्टमेव सगळांचे म्हणा या परिस्थितीत मास पूर्ण गर्भस्थानी. अशा प्रकारे जगात असणारा कुंभार उत्तर द्यायचं. असं करता करता सत्यवतीला 9 महिने 9 दिवस भरले. तो सुलक्ष समय सुलक्ष तिथी नक्षत्र करण शुभ योगांती चंद्रबळ तारणी तीव्र सुत झाली सुलक्ष. असणारा योग्य वेळेस योग्य तिथीत करण नक्षत्र आहे म्हणजे शुभ योगात. चंद्रबलम ताराबलम लग्नात विवाह म्हणतात. ती बळ चांगलं पाहिजे, चंद्रबलम ताराबलम बरं का. मग ती चंद्रबळ ताराबळ आणि ह्या बळावर म्हणजे ती प्रसूत झाली म्हणजे मुलाला जन्म दिला. बाळे पाहता शिवानी तेज पुंज लावण्य काणी ही सरळ तेज पोहणी तरणी पाहून चार्या. बाळाकडे सत्यवतीनं बघितलं जणू काय सूर्य हिच्या पदरा असणारा समोर पडला की काय असं तिला वाटू लागलं. गोडे होता संस्काराची वारचे केले द्वादश दिवशी पाळणा घालून बालकाची विक्रम नाम ठेविल्या. पुढे होता संस्काराची वारसे केले द्वादश दिवशी पाळणा घालून बालकाची विक्रम नाम ठेविल्या. श्रीराम जय राम राम. 12व्या दिवशी पाळणा घालताना बाळाचं नाव विक्रम ठेवलं. नाम ठेविले सत्याचं तो अर्घ प्रवर्तला प्रदेशांत सुरोचन गंध गल्ल भवेच त्वरित नाव ठेवलं. चांगल्या दिवशी 12व्या दिवशी बारसं घातलं. रात्र झाली. रात्र झाल्याबरोबर गाढवाने आपला वेश बदलला. गंधर्वाच्या रूपात आले. संचरणी सदनाटे सत्यवती ते म्हणे कांदे शीघ्र आणि बहुजे बालकाचे पुत्र मुख या काळी. लगेच असणार पत्नीला हाक मारली. सत्यवतीला म्हणजे बाळाला लवकर आण, मला बाळाचं कोड बघू दे. सोनियावत्रास आणि सत्यवती देत बाळानोनी यांची सुलोचना गंधर्व घेऊन पुत्र मुख पाहिले. हंतराला दिला गेला. त्याच्यावर बसला गेला. बसल्याबरोबर मांडीवर आणून दिला. बाळाचं मुख बघितलं. पुत्र मुख पाहता तर त्या ढोली गेल्याच्या बकोटी तो आमरी जाणवले चक्रपोटी मातली ते पाठ लगेच असणार चेहरा बघितल्यावर सर्व पाप संपलं. पुण्य निर्माण झालं. 33 कोटी देवता राजा इंद्राला कळलं. शापातून मुक्त झाला. लगेच मातलीला रथ बसली. मातली येऊन येता झाडावंती करताना शीघ्रधारी आसन ठेवली सदनावादी संचार. मातलीला रथ आणला. दरवाजात सोडला आणि आतमध्ये घरात गेला. तो सुरजन गंधर्व बाळा घेऊन परमस्नेहाने घेताचे चुंबन तो मातली सन्निध उभा राहून बोलता झाला गंधर्व असणारा बाळाला मांडीवर घेऊन त्याचा आला बरं चुंबन घेत होता. तेवढ्यात मातली समोर म्हणला, "ओय महाराज." बरे महाराजा सुरोचना मध्ये पाठवले पाकशासने तरी आकारण विमानावर स्थानी चालले. इंद्रदेवाने पाठवलं म्हणजे रथ आहे. रथात बसून चला. आता सोडून पुत्र मोहाते चलावे की देवनाथ वाट पापुली पाहत शाप मोचन झाली. आता हे पोराचा मोह सोडा आणि लवकर रथात बसवा म्हणजे इंद्रदेव तुमची वाट बघते. ऐची वरदा मातली वचन सत्यवती ते बाळक व पुन्हा म्हणे कांते समाधान म्हणे कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही. मग लगेच असणाऱ्या शापातून मोकळं झालेलं आहे. लगेच मातलीचं बोलणं ऐकलं आणि सत्यवतीला म्हणू लागलेलं आहे असणार व्यवस्थित राहा बरं का, काळजी करू नका बरं का, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. ऐचे बोलतात सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती बाळ तानुले टाकणीची ती कैचे जात महाराजा. आम्ही जातो आमच्या गावा. बाळाला तिच्या हातात दिलं, वटीत टाकलं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा म्हणल्याबरोबर सत्यवतीनं ऐकलं आणि सत्यवती म्हणाले, माझं जाऊ देव आता लहान बाळ आहे म्हणजे एवढी तहानल्या बाळाला कसं सोडून चालला. मी गेली सोडून माते कोण आय मामध्ये आद्याय निढळ बनी परदेच्या ते सोडून काय मला एकटीला कसं सोडून चालला. सत्यवती अंबर भोळी आवडती कुरवरणी नेत्रवादी दुःख साई मोठ्याने रडायला लागले, डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. महाराजा तुझ्या कारण जनक माझा सत्यवर महाराज तुमच्यासाठी नाव बदललं, बापाला सोडलं, आईला सोडलं, पाठच्या बहिणीला पाठच्या भावाला सोडलं, तुमच्यासाठी मी इथं आले आणि तुम्ही मला आता सोडून चालाव. तुम्हाला बरं वाटतंय का व? महाराजा तुम्हासाठी सर्व सोडून भंडार कोटी
बोला म्हणजे अहो तुमच्यासाठी म्हणजे आम्ही सर्वस्वर कोटीच्या कोटी भांडारवरती भरलेले धनाचं काटोडं आमच्या इथं होतं, तेवढ्याचा त्याग केला, गाढवा तुमच्या बरोबर असणारे मी लग्न केला, आई वडिलांची ताटातूट केली, सगळं जोडी तुमच्या बरोबर केली, तुम्ही मला आता सोडून चालाव का? आता माझा चढून तुम्ही जात आणि डाळे बनोय माते करणी दिन पण जगतो मातीशे आता मला सोडून चाला ह्या निढळवाणी एकटीलाच हे परदेशात मध्ये असणार, तर मला योग्य वाटतं ना? तुम्हाला कसं वाटतंय? आईचे बोलत असत तेव्हा ती हृदय धारी सुरचनपती चुंबन घेऊन या चुंबाती पुसोली स्वतःच्या हाताने तिचं असणार डोळ्याचं पाणी पुसलं काय म्हणत्या? जैवती चुभाणी तुझं स्मरण होत माझे म्हणी त्याच वेळा उतरून म्हणी भेटी देईन म्हणले असणार तुझ्या दिवशी तुला माझं ध्यान होईल, त्या दिवशी ध्यान झाल्याबरोबर मी स्वर्गात येतो आणि तुला भेटून जातो. देवानी वाच्या उत्तर शांत विजयी होते अंतर मग मनावर कमठाचं पुसन निघा. अशा प्रकारचं भाष्य उत्तर तिला दिल्याबरोबर लगेच विमानात बसल्या आणि कुंभाराला जाताना काय म्हणत्या? राष्ट्रवतीचा दरवणीचा हस्त कमठ वापणी मोहित आहे म्हणे याचा मग सांप्रत संभाळ करी महाराजा. असणाऱ्या कुंभाराच्या हातात सत्यवतीच्या हात दिला म्हणे आणि माझ्या बाळासाहेब माझ्या बायकोला नीट सांभाळा बर का. सुरोचन पाता झाला चक्रताय इकडे वळतान्य वयवर्धन सुरोचनाने सांगितलं आणि सांगून म्हणले घेऊन निघून गेला तो सुरोचन नावचा गंधर्व. इकडं बाळ तांदूळ होत हळूहळू वाढायला लागलं. दिवचा होता त्वराचा तर वर्षी झाला कुमावाई मग मुलांची खेळता झाला तत्वर राजाची 17 वर्षाचा 7 वर्षाचा मुलगा झाला गावात असणारा. आपण कसले खेळ करतो? राजाचा खेळ खेळायला लागलो, मी राजा तू राणी असं खेळ खेळू लागलं. आईचे खेळता मुलाचा द्वाराच्या वर्ष लोटली जातोय ईर्षे पडून निवाळ खेळत विद्येला 12 वर्षाचा मुलगा झाला. 12 वर्ष मुला गावात असणारा राजशाही ताकद खेळू लागलेला ईर्षेने वाढू लागला. विद्या तरी सहज चिनी छात्र आधारात परवानीचा सेवकाश्रय करून विद्येला विद्या शिकवली, घोड्यावर बसायचं कसं, तलवार कशी चालवायची म्हणजे असं राजा जसं विद्यार्थी राजाकडं तशा प्रकारचे विद्या हस्तगत मग गोविंद कारणी ओळखी पडली राजा अंगणी राजा मंडळी सर्व प्राणी विक्रमात असं करता रोज राजाच्या घरी जायचं, राजा सारखंच खेळायचं आणि करता करता राजाची ओळख झाली, राजाच्या घरी वरच्यावर ते स्टॅच्यू भेटविला विक्रम राजा ते पायी कच्चा करियर कोणी येते ग्राम रक्षण 16 वर्षाचा विक्रम राजाच्या दृष्टीत वाटलं, राजाला वाटलं बराच चांगला पोरग म्हणून वॉचमॅनची ड्युटी दरवाजावरती पहारा घालून रात्री तो व्यवसाय रक्षिती येते तेथे यवनी राहिला. आता आपली मूळ कथेवर कथा आली की कोल्ह्याची भाषा गोलक्षणात आपल्या भरतरीनाथाने ओळखली आणि ती विक्रमाने ऐकली. आता विक्रम कोण कळलं का? या गाढवाचे वर्ग म्हणायचं आहे का नाही, म्हणजे लक्षात राहत असतं कथा. आणि मग म्हणजे असणाऱ्या त्या पोराने असणाऱ्या वरच्या खाली भरतरीनाथ व्यावसायिकांना सांगत होतं. व्यावसायिकांनी विचारलेलं होता की कोल्ही काय भुंकली, काय म्हणतात आता? मग त्यांनी सांगितलं होतं दक्षिणेकडून उत्तरेकडून चाललेला असणारा एक राक्षसा त्याला कोणी तो मारील, त्याच्या रक्ताचा टिळा कोणी विषय लावेल तो ह्या गावचा राजा होईल. ते विक्रमाने ऐकलं होता आणि विक्रम तलवार हातात घेऊन खाली येऊ लागला होता. इथपर्यंत कथा झाली होती. आता विक्रम त्या राक्षसाला कसं मारेल आणि विक्रम राजा कसा होईल, विक्रमाचं लग्न होईल, नंतर भरतरीच्या लग्नाचा विचार भरतरीला त्याच्या घरी घेऊन जाईल. पुन्हा भरतरी कसं राहतं करतील काय करतील सुंदरगड कथा 10 वाजल्या उदी त्याला पुंडलिक वर हरितो पंढरीनाथ भगवान की जय, श्रीनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन शिवदेव दत्त वासुदेव हरी शंभो शिव पार्वती शिव हर हर महादेव. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री नवनाथाय नमो नमः. तया माझी भरतरीनाथ वनचर सावजी भाषा जाणत कोल्हे मुकदाची अकस्मात भाषा सांगे तयाची. असो पांडुरंगा करू प्रधान माणूस सर्जन संघाची त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पद प्रमुख कथेला सुरुवात आहे. कथेचं अनुसंधान
विक्रम वर बुरजावर असणाऱ्या पहारा करीत आहे. खाली कोल्ह्याची भाषा जाणणाऱ्या तरीनाथाने उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललेला राक्षस आहे आणि ती राक्षसाची कथा विक्रमाने ऐकली. इथपर्यंतची कथा आपण ऐकली म्हणतात. मध्ये उत्तर दिशेहून दानव निर्मळपणी होऊन मानव दक्षिण दिशेचा तरुणी गौरव जात आहे एक असणारा पायी वाट सुरू आहे म्हणजे आणि तो राक्षसाच्या रूपात आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललेला आहे अशी कोल्ह्यांची भुंकलेली भाषा व्यावसायिकांनी विचारली म्हणून भरतरीनं सांगितली. तरी त्याच्या सामने जाऊन वदिल कोणी तया कारण वदिल्या ग्रामद्वारा पूर्ण हृदय टिळाले. जो कोणी त्याला मारेल त्याच्या असणारा मारल्यानंतर त्याच्या रक्ताचा टिळा जो कोणी विशीला लावेल तो आणि दुसरे आपले भात शिक्षणी जे टिळा तो अंतिका उत्तम लोकत्वाचे आणि दुसरा टिळा आपल्या कपाळाला लावेल. जो कोणी आपल्या कपाळाला आणि विशीला टिळा लावेल तो म्हणजे ह्या गावचा राजा होईल. अशा प्रकारचं भरतरीने कोल्ह्या भुंकलेलं बातमी व्यावसायिकांना सांगितली. विक्रम जात शस्त्र घेऊन येतपर्यंत कथा रंजनी पूर्वाध्यायी बदलीचे. आणि ती कथा ऐकलेली भरतरीने कोल्ह्याची भाषा सांगितलेली विक्रमाने ऐकलेली आहे. विक्रम हातात तलवार घेऊन खाली उतरलाय. इथपर्यंतची कथा आपण मागच्या अध्यायात ऐकली होती. तरी श्रोते बुद्धिमान पाहती सिंहावलोकन राक्षस देई विरवला. असं श्रोते बुद्धिमान चतुरायत्य असणार मागची कथा लक्षात आणते. लक्षात आणून म्हणजे असणार काय ऐकलं होतं. चित्रसेन नावचा गंधर्व चित्रमा नावचा गंधर्व तो पार्वती मातेच्या शापाने राक्षस झाला होता आणि तो राक्षसाच्या रूपामध्ये असणारा उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललेला होता. निर्मला करी शापमोचन बोलला वरदे शाप संगना तो ठिकाणी निटावून रांगत फिरत येला. आणि त्याची असणारा उशापाची वेळ जवळ आलेली होती म्हणून तो म्हणजे रांगत असणारा उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना अवंतिका नगरीच्या विषयी जवळ आलेला आहे. तरी शापवतनी शापमोचन शिवरदे शाप संगना बोलिला से त्रिनयना की शापे गंधर्व सुरचना राहिला की. मग इकडे असणारा उशापाची वेळ झालेली होती. महादेवजीनं शाप म्हणत विचार करत आहेत की त्याची उशापाची वेळ जवळ आलेली आहे. तो अवंतिका नगरीतून चाललेला म्हणजे आणि त्याचे तो असणारा गंधर्व असणारा शापाने गंधर्व असणारा राक्षसाच्या रूपात आहे. हे पार्वती मातेचं आणि महादेवजीचं बोलणं चालू होतं. तयाच्या वीर्य करुणा निर्माण होईला विक्रमनंदन त्याच्या हस्ते पावनी मरणा राक्षस शरीरात आणि त्याला असणारा उशाप असा होता दिलेला महादेवजीनं की जो सुरोचन नावचा गंधर्व आहे त्याच्यापासून मुलगा जन्माला येईल. त्याचं नाव असणारा मुलगा आहे विक्रम आहे आणि त्याच्या हातून राक्षस तू मरशील अंत तुझा होईल मग दिव्य शरीराने तू स्वर्गाला येशील असा उशाप दिलेला होता. ऐसा उशाप शिववरदेशी होता चित्रमा गंधर्वाशी तो समय भरती वाकुतराशी योनिया जगतला. अशा प्रकारे उशाप महादेवजीने दिलेला होता आणि ती वेळ असणारी काळ साधून आला आणि नेमकं भरतरीचं बोलणं विक्रमाने ऐकलं. हातात तलवार घेऊन उभा आहे वाटते. असं ही ना कथा विक्रम भरतरीचे शब्द ऐकता शास्त्र सज्जोनी सामोरे बंधा चित्रमा गंधर्वा होतसे. मग अशा प्रकारची मागील कथा झालेल्या हातात तलवार घेतलेल्या विक्रमाने खाली पायऱ्या उतरून खाली आलेल्या गुरुजाच्या आणि समोरून इकडे तो राक्षस येऊ लागला. चित्रमा गंधर्व राक्षसा परी करोनी भाव मानव रूप धरुणी स्वभावे येत आहे. मग इकडे चित्रमा नावचा गंधर्व राक्षसाच्या रूपामध्ये मनुष्यामध्ये डवलत म्हणजे असणारा येत होता. येत आहे परंतु चार अमूल्य रत्ने तेजा पार मुष्टी घेऊन राक्षस तोर मानव येशे गमतचे. माणसाच्या रूपामध्ये तो म्हणजे राक्षस येत आहे म्हणजे हातामध्ये अमूल्य ज्याचं मोलच करता येत नाही अशा प्रकारची चार रत्न आहेत आणि तो घेऊन हळूहळू येऊ लागला. तो विक्रम जाऊनी दयानी कटी शस्त्रविद्ये विपुल जेटी सामोरा होऊनी मोळी दृष्टी असिल तेशी. आणि विक्रम खाली उतरला त्याच्या समोर घेतला हात मेहनत तलवार उपस्थित त्याच्या समोर अशी घरघर तलवार फिरवू लागले. भेटता गाई राक्षस उलटोनी पडला नाही प्राण कासाली सोनी देई पडता झाला तत्काळ. तलवार घरघर फिरवले. साप दिशी मुंडक्यावर तलवार चाललेल्यावर ह्या वेगळं मुंडक झालं. 10 दिवशी जमिनीवर राक्षस पडला. नाही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावाना प्रसिद्ध वस्त्रे बिजवून हृदय शुद्ध बाळी
असणारा हुशार होता. लगेच त्याने आपली कपडे खाली रक्तामध्ये भिजवली, रक्तात असणारं बोट बुडवलं, कपाळाला टिळा लावला. ही शिला हा तो राक्षस हो निघत प्राण दिव्य देही निघे तेथून गंधर्व रूपी स्वपदा पाहून विक्रमाते वंदे. इकडे राक्षस संपलेला, त्याला दिव्य देह प्राप्त झाला. गंधर्वाचा पहिला जे देह होता गंधर्वाचा निर्माण झाला. विक्रमाला नमस्कार केला आणि पुढे निघाला आपल्या मार्गाने. स्वर्गा करू ज्याची गमना ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणी वाटत असे मग शिवकाचे पहिल्यापासून माग गंधर्व करिता स्वय दृष्टी मानू तरले मेतवटी त्या तारवना करिता जेटी विक्रम कुशे तयाते. मग लगे गंधर्व स्वतः म्हणले दिव्य देहाने असणारा तयार झाला. तेवढ्यात स्वर्गात त्याच्यासाठी लगेच इंद्रदेवाने विमान पाठवलं. विमान उतरलं, विमानात बसला आणि विक्रमाला म्हणला कल्याण केलं महाराज तुम्ही बरं का माझं जातो म्हणले मी. मने महाराजा राक्षस पूर्ण स्वर्गा करू जाती गमना ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणी वाटत असे. म्हणलं महाराज राक्षस आहे, खावण्याची खात होता, पिवण्याची पित होता, जिथं नाही जाऊ तिथं जात होता. पण स्वर्गात विमान आलं त्याला घेऊन चाललं. म्हणजे हे आश्चर्य वाटते. आम्हाला कसं तरीच वाटायला लागलं, म्हणजे विपरीत वाटायला लागलं. म्हणजे राक्षस हे आहे तरी सुद्धा स्वर्गाला. मग माणसं म्हणते कसं वागा स्वर्गाला जाते, मग असं होईल ना. मग माग शिवपांचे खेळापासून विक्रमा सांगितले शापकथन आपले चित्रमा गंधर्व नाम सांगून गेला स्वस्थाना. मग विक्रम म्हणला काय भानगड बाबा, राक्षस होता मी त्याला मारलं आणि ते विधिहाने म्हणले असणारा स्वर्गात चाललंय, स्वर्गात विमान आलं त्याला काय भानगड म्हणले. मग जाता जाता ते असणारा राक्षस सांगू लागला गंधर्व बाबा मी पण स्वर्गाचं भूषण होतं, पण पाप घडलं, खोटं बोललं एकदाच. कोण जिंकलं भांडणात उगतवागाची नवरा बायकोचं भांडण झालं तर मध्ये बोललं म्हणले आणि नवऱ्याची बाजू घेतली महादेवीची बाजू घेतली म्हणून माझी अशी फजिती झाली. पापात्मक असणाऱ्या राक्षस योनीमध्ये गेलं पण विक्रमात्मच्या हातून मुक्त झालं. अशी आपली सगळी माहिती त्या गंधर्वाने विक्रमाला सांगितली. एकीकडे प्रेत शरीर ताच पुनी पाहे करी तो चार रत्ने मुष्टी माघारी तेजपुंज. लगेच विक्रम त्या प्रेताच्या जवळ गेला. प्रेताचा हात उघडला तर त्याच्यामध्ये हातामध्ये अमौलिक असं 4 रत्न होते. तिघे चिंतामणी वैभवंत सकळ कामदा चौथे अद्भुत ऐसी चारी रत्ने विख्यात सकळ काया चालते. सर्व कार्याला चालणारी तेजपुंज अशी तेजस्वी असलेली 4 रत्न होती. चिंतामणी होता, वैडूर्य होता म्हणजे असणारा कामद, अशा प्रकारे भूतन भविष्याची अशी 4 रत्न होती. विक्रमाने कथा हर्षवंत मग तो भक्तरी धन्य म्हणत ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा. मग अशा प्रकारचं असणारं सर्व कार्यक्रम आहेत. 4 रत्न भरत विक्रमाने घेतलेले आहेत, आनंदित झालेले आहेत. आणि भरतरीनं पाहिलं आणि भरतरी म्हणला काय माणूस आहे, म्हणला धन्य धन्य म्हणला माणूस. म्हणला कोण म्हणलं विक्रम म्हणू लागला. काय माणूस आहे म्हणला, कोल्ह्याची भाषा वळकरी आणि कोल्ह्याची भाषा वळकून म्हणले त्याने असणार सगळं आपल्याला काम का त्याच्या मुखातून ऐकलं. राक्षस आपल्या हातून मिळाला, त्याचं बी दर्शन झालं, स्वर्गाच्या विमानाचं दर्शन झालं आणि त्याचं किंमतच करता येत नाही. सगळ्या कार्याला चालणारे 4 रत्न सुद्धा आपल्याला ह्या माणसामुळे प्राप्त झाले म्हणून वाहवा भरतरीची विक्रम करू लागला. जैसा वक्षात कल्पतरू दैन्यारी सुखपरू तन्याय नगरात आनरू देवतगी भासकसे. जसं म्हणजे झाडांमध्ये कल्पतरू झाडासह सर्वांचं दुःख संपून टाकणार, गरिबी हटवणार, सुख देणार, तशा प्रकारचा ही आपल्या गावात भरतरी नावचा माणूस श्रेष्ठ आपल्याला जगताच्या ठिकाणी वाटतोय. नव अवतारिकच पुरुष आहे काय की देव माणूसच आहे असं विक्रम मनातल्या मनात म्हणू लागला. पशु माझी देणू जाती त्यात सुरभी कामना द्रवती तन्याय मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भासकसे. जसं पशु म्हणजे धेनुक आहे मनाची सर्व इच्छा पूर्ण करते, तशा प्रकारचा ही जगात श्रेष्ठ माणूस आहे, इच्छा पूर्ण करणारा माणूस आहे असं विक्रम त्या भरतरीकडे बघून म्हणू लागले. रत्ना माझी वैडूर्यवंत निगती चिंतामणी उपकार स्थित तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासकसे. मग काय झालं म्हणजे ह्या जगताच्या ठिकाणी
रत्नामध्ये वैडूर्यवंत असणार रत्न सगळ्यात श्रेष्ठ आहे. तीन आहेत ते बुस्टर म्हणतो, आवाज थोडा कमी करतो. तीन आहेत ते काही किती बुस्टर म्हणतो, जॅम बसत नाही. असं म्हणले रत्नामध्ये वैडूर्यवंत कसा असावा आणि किंवा चिंतामणी मनातली चिंता हरून टाकणारा चिंतामणी त्याने मनुष्यामध्ये चिंतामणी सारखा हा असणारा मनुष्य होऊन दिसतोय असं भटकरीची वाहवा विक्रम करू लागले महाराज. जसं दगडाच्या जातीमध्ये परोपकार म्हणून परीस जसं वागतो तसं हे माणसांमध्ये परोपकारासाठी भरतरी पृथ्वी तलावर अवतरित झालेले आहेत. श्रेष्ठ जगताच्या ठिकाणी मला वाटत आहेत असं विक्रम म्हणू लागले. अशी भावना चित्तात आणली की अवतरित पुरुष म्हणजे जसा चिंतामणी जगावर उपकार करण्यासाठी आला तसं हे जगावर उपकार करण्यासाठी पृथ्वी तलावर अवतरित झाला की काय असं मनात त्या मनात चित्ताच्या ठिकाणी म्हणजे अनेक असणारे मनामध्ये काही इच्छा निर्माण केली. असला जर आपला जर पुरुष माणूस आपल्या जर संगतीला असला तर आपण स्वर्गमूर्ती पाताळात त्रिलोक्यात शिवून दिसाल असा विचार विक्रमाने केला. असा मनात विचार केला ह्याच्या संगतीनं आपलं कल्याण होईल म्हणून संगत फार महत्वाची आहे. कुणाची संगत करायची हे माणसाला कळलं पाहिजे. संगतीनं आपलं कल्याण होईल असा विक्रमाने विचार केला आणि रक्ताने भिजवलेले कापडात रक्त हाताला लावलेलं होतं, कपाळाला टिळा रक्ताचा लावला होता आणि जाता जाता विशीला पण रक्ताचा टिळा लावला विक्रमाने निघाले. तोरेने निघालेला अतिशय गडबडीने निघालेला टिळा लावून जेव्हा मला भरतरीची गाठच घेऊ म्हणला आपण म्हणून भरतरीकडे निघालेला आहे तर सगळे व्यावसायिक कडोली बसलेले होते आणि मध्ये भरतरी बसलेला होता. सर्वांच्या मध्ये व्यवसायामध्ये भरतरीना दिसले होते. विक्रमाने बघितलं जसं म्हणजे असणार आकाशात सूर्य शोभून दिसावा किंवा चांदणे चंद्र शोभून दिसावा तशा प्रकारे भरतरी सर्व व्यापाऱ्यात शोभून दिसत होते. अशा रीतीने भरतरीनाला तेजस्वी चंद्राची ज्योत असावी तशा प्रकारे पाहिलं गेलं. पाहिल्याबरोबर व्यावसायिकांना विक्रमाला विचारलं महाराज तुम्ही कोण आहोत? कोण म्हणे? मग म्हणायला लागला हो आम्ही ह्या राजाचं सेवक असं नोकर आहेत म्हणजे आणि राजाने आम्हाला काम सांगितलंय की बुरुजावर बसायचं गावाचं राखण करायचं ते आम्ही काम करतो म्हणजे. तरी साधस्थिती मनाची ओझा तुम्हा भेटी सपातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुंजाय कोणी चलो. अहो मला सरळ असणार मनाला वाटलं तुमची भेट घ्यावी म्हणून तुमच्या भेटीला आलो म्हणजे असणार का तर तुमच्या गोष्टी मी कानाने ऐकल्या आणि ऐकून म्हणजे माझ्यामध्ये परिवर्तन झालं. अतिशय आनंद मला झाला म्हणून तुमच्या भेटीला आलो. व्यापाऱ्याला मला तुमच्या चांगल्या गोष्टी ऐकून तुमच्या जवळ आलो. व्यापारी म्हणला आमच्या काय अशा चांगल्या गोष्टी ऐकल्या आम्ही कुठं काय चांगलं बोलतो का कधी म्हणजे माणसाला वाईटच बोलतो म्हणजे कशी माणसं चिटकायची आम्हाला म्हणजे तुमच्या चांगल्या गोष्टी ऐकल्या म्हणून आलं. व्यापारी म्हणला आमच्या चांगल्या गोष्टी काय ऐकल्या तुम्ही सांगा. मग हो का तुम्ही खाली बसलेला होता मी वरच्या बुरुजावर बसलेलो होतो. तुमच्या गप्पा गोष्टी चाललेलं होतं बोलणं भाषण आणि मी कानाने ऐकलं आणि ऐकल्याबरोबर अजून दुसरं एकच काम होतं म्हणजे तुमच्यावर दरोडा पडला
तुम्ही सगळं सावध बसला होता म्हणजे चोराला चान्स दिला नाही तुम्ही चोरी करायचा म्हणजे उलट चोराला तुम्ही पळून लावलं म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं बा तुमच्याकडे चोरी यायची ते आम्हाला कळलं राजाने सांगितलं बाबा त्यांच्यावर चोराची धाड पडली आता तरी नीट रक्षण करा म्हणून तुमचं रक्षण करायला मी इथं आलेलं म्हणजे पण तुमच्या बी मुखाने ऐकायचंय तुमची राखण कुणी केली कुणी सांगितलं तुम्हाला ती तुमच्या मुखातून ऐकण्यासाठी इथं आलोय विचारलं व्यापाऱ्यानं किती चोरटी बघितलं तुम्ही ती मला 100 बघितलं की आमच्या डोळ्याने 100 चोरटी बघितलं म्हणले अहो काय सांगा तुम्हाला तो ती कुली बोकत होती म्हणजे आणि ते कोणाला सांगत होती चोर यायला लागले चोर यायला तुमच्या धाडे मग ती कसं कळलं नको हे ही बोललं बघा ह्यांनी सांगितलं तेव्हा कळलं मला लगेच म्हणलं ते व्यापारी उचलून वाकेर भरतरीला म्हणजे होका ह्यांनी सांगितलं बघा म्हणजे ह्याला कळतंय कोणाची भाषेमध्ये मग विक्रम म्हणला भावा काय नाव आहे तुमचं व्यवसाय म्हणजे भरतरी म्हणतात हो ह्याला भरतरी म्हणतात भरतरी नाव आहे म्हणजे मग विक्रम म्हणला हो बोलले हातात भरतरी आहे का हो माझं नाव विक्रम आहे म्हणजे मग बोलता बोलता दोघांची ओळख पटली थोड्या वेळेस व्यापाऱ्याबरोबर गप्पा गोष्टी विक्रमाने केलं मग उठले गावाकडे निघाले आपल्या गावात घराकडे निघालेले होते जाता जाता गावात गेले मग तसा घराकडे चालला होता तर जकात्या दिसला जकात काढणारा होतं पहिले जकात ना आता बंद झालं जकातच बंद केली सरकारनं मग जकात फाडायची होती काय बी आपलं जन्म माल नाही की त्याची जकात होती पहिले म्हणून तर नाका नाव आहे ना पहिले कुठे गेलता नाक्यावर गेलं ती जकात नाक्याचं नाव आता पाहिलं आपण नवीनला काय माहिती म्हणून ते सांगावं लागतंय आपल्याकडे 2 होतं इकडं नेमकं सुभाषनगरचं तिथं होता हिरेमठ हॉस्पिटल पशी नवीन नेमका हिथं झाला मोरवानाच्या वर आणि तिथं झाल्यापासून बंदच पडला ते मला कळतं पात्र्याच्या शेरमध्ये झालेला होता मग असं 2 जगात नाका होतं तेवढ्या ते नाकेदार दिसला तिथे आपलं तांब्यावर पहिलं पाहिजे आता तिथं खायचं तिथंच आहे का माणसं तेवढी वाढली ना स्वच्छता पाहिजे स्वच्छ भारत म्हणून म्हणजे असणार पहिलं माणसं कमी होती म्हणून किती बी पटा गेलं होतं कुठं गेलं तर चालत होतं ते आपलं सकाळ सकाळ तांब्या घेऊन बाहेर निघालेलं होतं मग आपलं तांबे घेऊन चालला होता तेव्हा कुठं चालला म्हणजे दिसत नाही तांबे तुला सेपरेट तांबे बाहेर जायचा फिकडं तिकडं चालेल बरं थांब मला थोडी वेळ जरा मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष दे गोड गोड शब्दाने काय म्हणू लागले म्हणजे आपल्या गावात म्हणजे व्यापारी आलेत म्हणजे बैलगाड्या बांधून आलेत ना व्यापारी आपल्या गावात आलेत म्हणजे बरं त्यांचं जकात हिशोब घेतला का म्हणजे तू सगळं घेतलाय का नाही घेतला म्हणला हिशोब नाही त्यांचा आता तर चाललंय सकाळ सकाळ म्हणला परत कुलूप मोडून नाक्याचं जाताना घेऊन त्यांचा हिशोब म्हणजे किती आपल्या गावात तेवढं राहिले तेवढ्याचा हिशोब घेऊन म्हणजे घेतला नाही बरं घेतला नाही ना न राहू दे म्हणजे हो त्यांच्यासह भरतरी नावचं एक माणूस आहे त्या भरतरी नावचं माणूस आपल्या गावात ठेवून घे जकातीत त्यांची किती जकात झाली तुम्हाला 1000 झाली तर मी तुला 3000 देतो किती देतो 3000 देतो तिप्पट देतो जकात पण त्या माणसाला आपल्या गावात ठेवून घे तुम्ही म्हणता मग तुमचा भरतरी कोण आहे काट्याला ठेवून घेऊ नाकेदारला म्हणायला लागले विक्रम काय नाही दादा पाठचा भाऊ आहे म्हणजे कामासाठी वेगवेगळं ना कामासाठी ती तिकडे कामाला मी इकडे कामाला मी आपल्या गावात इशित राखण करायला आपल्या गावचं
आणि ती म्हणला पैसा अडका कमी पडला परपंच म्हणून ती व्यापाऱ्यासंग कपडे विकत बसलाय म्हणले. त्याच्यामुळे आम्ही ती तिकडं मी इकडं आम्ही दोघं वेगवेगळं राहतो म्हणले. तरी दयाचे आमचे संगमना केलिया तोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते मिळवे. मग ते तसंच हिंडतंय व कवर हिंडायचं त्यांनी वन 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 म्हणले. बास म्हणतोय मी त्याला बास नको जाऊ म्हणतोय घरीच राहा म्हणतो तर राही नाही म्हणते. मग काय सांग का तुम्हाला हो का तुम्ही जर आमच्या दोघा भाऊभावाची गाठ जर पाडू घालून दिली दोघा भाऊभावाची गाठ घालून दिली तर तुम्हाला हितलं तर पुण्य मिळेलच मिळेल जगातील. पण परलोकात सुद्धा तुम्हाला पुण्य मिळेल. दोन भावांचं जीव एकत्र आणलं दोन भावाचा संसार व्यवस्थित केला दोन्ही भावांना एकत्रित आणलं म्हणून तुम्हाला पुण्य लय लागल असं विक्रम जगाला बोलू लागला. मग असं लय सांगितलं ही तरी पुण्य भेटल पर तुम्ही स्वर्गात जाचाल त्या पुण्याच्या जोरावर. जगाते मला ते कुणी बघितले पुढच स्वर्गात जातोय का नरकात जातोय. पण पैसा 3 पट देतो म्हणला ना 1000 झालं तर 3000 देतो म्हणले. पैशाच्या लोभाने जगातदार काय म्हणा लागला मग पैसा देतो म्हणलाय ती आणि ती तिप्पट देतो म्हणलाय. अहो पैसा लय डेंजर म्हणजे असणार. पैशामुळे मेलेलं माणूस सुद्धा संजीवनी सारखं उठतंय म्हणजे असणार. लय फार पैसा तारी पैसा मारीन पैशासारखा नाही कुणी वैरी. अशा प्रकारचा पैसा आहे म्हणजे काय अजून पैशाची गमत सांगायची का जरा वाचा. तरी म्हणावे अमृतवल्ली जेव मनुष्याशी संजीवनी देवी आणि दुसरा मार्ग जवळी माई कपनी द्रव्य न म्हणावे त्याला द्रव्य म्हणू नये. अमृत मेलेल्या माणसाला जिवंत करतंय पैसा. बघा ज्याला पैशाची सवय लागली आणि पैसा नसला की विरान बहिरे झाल्यासारखं वाटतंय. त्याला सारखं असावंच वाटतं खिशात रुपये का असावा पण असावं समाधान वाटतं. अशा प्रकारचं असणार निर्जीवाला सुद्धा बघा एखादं मुरगळून पडावं आणि त्याला 10 रुपये दिले की कशा उड्या आधी पळतंय आहे का नाही. आणि तशा प्रकारचा असणारा पैसा निर्जीवाला सुद्धा सजीव करणारा पैसा आहे मध्ये. आणि दुसरा एक मार्ग आहे पैसा असलं की माईक सगळी होते पैशाची. जसं गुळाला मुंगळ लागते का तसं पैसा जवळ आलं की ही येत ती येत सगळी येते ती वाचा. तरी धनाचे बहुभाष वर्ते सुख दुःखालेश धन कांता डोळा सुखाचा सर्व सुखा संपादी. सगळे असणारे धनाचे भरपूर सगळेजण धनाचीच आवडते म्हणजे असणारे आहे का नाही. सगळ्याला वाटतं धनाचं असावं. अहो धन असलं तर सुख आहे आणि धन असलं तरी दुःख आहे. ज्याच्याकडे लय आहे त्याला झोप येते का गोळ्या खाऊन झोपावं लागतं. आणि ज्याच्याकडे कमी आहे त्याला कसाही ना आहे का नाही. सुख दुःख आहे धनापाशी म्हणून द्रव्याच्या मागे कळी कळाचा लाग म्हणून त्याचा संघ खोटा. आयसे सकाळी जाणते परी कळून या आंधळी होती लिहिलेलं असतं हे करू नये पण माणसं म्हणते ती करू नये म्हणल्यावर केल्याशिवाय राहत नाही. बघू काय होते करून आहे का नाही. अशी पंचायत पैशाचं असणार व्यवहार मध्ये असणार सगळं असणार पैशाचं. का तर पैसे सुख दुःख आहे लक्षात ठेवा. सर्व सुख जिथं असणार पैसा आहे तिथं सर्व सुख म्हणते ते. पैसा सर्वाचा सुख झालाय बाकीचं सगळं दुःखाचंच म्हणते ते. अशा प्रकारे द्रव्याचा खेळ आहे ग्रंथकर्ते सांगतात. धने मोक्षाची पाहिलं वाट धने नरक भोगीला मै पाट धनेची भोगीला ताट यमपदा जाऊनी. धनालीच मोक्षाची वाट आहे. तुम्ही म्हणताल कस काय आपलं कमविलेलं धन आहे त्या धनानेच मोक्षाची वाट मिळते. अक्का आणलं का नाही 100 आणलं 100 हे 100 हित दान धर्म केलं अन्नदान झालं देवाच्या कार्याला आलं 100 रुपयामुळे मोक्षाची वाट आहे. आणि हीच धन 100 उचललं तिन्हीकडे गेलं रमरमारमी. तिन्ही ठिकाणी जर हीच 100 गेलं नीट नरकात गेला. वाचा. धनाचा मार तमाशा संग कुसंग खेळ फासा सर्व यश करता सबळ पैसा इष्टानिष्टा होत तसे. अशा प्रकारचा धनाचा अपार तमाशा
ह्याच धनानं स्वर्गाला जाता येतं आणि ह्याच धनाने नरकाला जाता येतं. जोपर्यंत मनुष्यपाशी असणारा सगळा खेळ पैशावर आहे. वाईट पैसा भरपूर आले वाईट संगत, कमी असलं तरी वाईटाच्या संगतीला पैसा मिळवायसाठी पुन्हा जरी संगतीला लागतं का ना, कसा मिळेल, मिळाला तर पुन्हा अजून वाईटाच्या संगतीला लय पैसा झाला तर खर्चायचा कुठं, असं ना पहिले खर्चा. असा कुसंग आणि संघ पैशाचा वाईट आणि चांगला सगळा पैशामुळे खेळाय म्हणजे. आणि एवढंच नाही, सगळे असणार ज्येष्ठ मित्र सगळे सोयरे काय कोण असेल तर सगळे का तर धनवंतालाही जगी मान्यता आहे. आता आपला कार्यक्रम चालला नाही, एखादा धनवंती देखील जागेवर शांत मान्यता त्याला आहे जगात सगळी. धनवंतालागी जगी मान्यताची जागा. धन असलं तर माणसं वळखीत येते, नाही तर वळखीत सुद्धा नाही ती. असा धनाचा तमाशा आहे. ग्रंथ करते म्हणतात आणि अशा प्रकारे मनातल्या मनात ग्रंथकर्त्याने पैशाविषयी व्यवहार सांगितलं का तर यात पैशाने नरकाला जाते, त्यात पैशाने स्वर्गाला जाते. तर अशा प्रकारे पैसा सांगितला म्हणून चांगल्या ठिकाणी असणार पैसे वापरावं हे असणार हे ग्रंथाच्या आधारे असणारे ह्या बाबीच्या आधारे सांगितलं गेलं. सगळ्यांनी ऐकलं. मग विक्रम काय बोला लक्षात आलं, तिप्पट पैसे देतो म्हणल्या बरोबर. जकाती म्हणला माझं काय जाते म्हणला घेतो ठेवून. अशा प्रकारे एकमेकांनी शपथपूर्वक सांगितलं ठेवून घेतो बाबा तुला थोडा सांग बरं मला तू तिप्पट पैसे देणार का. विक्रम म्हणला खरं देतो ना, काळजीच करू नको तू, की शपथ घेऊन तुला सांगतो बघ तुला तिप्पट पैसे दिलं म्हणजे बस. ते मला बरोबर देतो ना. लगे आपला तांब्या घेतला हातात, पुढे गेला, कार्यक्रम करून टाकला. त्यांनी सकाळचा आला महागारी. मग लगेच असणाऱ्या सर्व एकांताच्या ठिकाणी दोघांचं झालं. कार्यक्रम बोललं संपलं. लगे आपल्या घरी इकडे विक्रम आला. जकातीने असणाऱ्या त्याच्या घरी गेला आणि जकातीने लगेच आपल्या सेवकाला बोलवलं आणि त्याला मला जाणं ते व्यावसायिकाला बोलवला. लगेच त्याने मला किती पोती येते, 50 पोती आहेत. किती झालं तुमचं असणारे जकात, ते मला 100. व्यावसायिक म्हणला हो काही 100. हा 100 द्यायला लागले. जकाती मला थांबा पैसे नको म्हणलं तुमचं. तुमच्यात कोणतरी म्हणलं भरतरी नावचा माणूस आहे म्हणते ते. आमच्या हे तर उगाच आहे पोसना काढला का खायला कारण धरणीला 12 मग 5 मिनिट तेवढी इकडे आहे. मग त्यांनी सांगायचं पोस नाही म्हणजे उगाच खायला कारण धरणीला 12 म्हणजे बघा काय भरतरीच्या जीवनात. व्यापाऱ्याला एवढं त्यांनी रात्रीचं चोराची झाडे आली काय आली तरी काय म्हणते ती उगं पोसले म्हणते ते. आणि त्याला फुकाट सांभाळतोय म्हणजे त्याला काय देणं नाही घेणं नाही म्हणले. आणि अशा प्रकारचं त्याला सांभाळतोय म्हणले. आणि कुठं आहे म्हणले तुमच्या मंडळात म्हणले ती माणूस उगच म्हणजे फिरतय म्हणजे असणार हाय तुम्हाला दाखव. ते पाचारुनी दायते झाले मुकट खाणी म्हणती हाजी आमच्या गणी विराजी आहे महाराज. जगात मला माझ्या डोळ्याने बघू द्या बरं कसला माणूस आहे ती म्हणजे. आणा इकडे लगेच व्यावसायिक पळतच गेला. लगेच धरलं भरतरीच्या हाताला आणि त्याच्या खात्यासमोर उभा केला. बापा ही भरतरी आहे बघा. मग जकाती पाहुणे भरतरीसी म्हणे हा प्रत्यक्ष महिसा शशी कोणीतरी अवतरासी महिलागी विराजला. जवानच्या खात्याने भरतरीनाथाकडे बघितलं गेलं. काय माणूस आहे बाबा म्हणला ही जणू काय चंद्र पृथ्वी तलावर आला की काय असा तेजस्वी भरतरीला पाहून जकाती पुढे काय बोलू लागला. तरी आता जो कैसे हा पुण्या गावात असावा पुरुष व्यावसायिक रान माणूस या गांगणी योग्य दिसेना. मग कसा का असं ना म्हणजे ह्याही जर माणूस आपल्या गावात जर असला तर लई शोभून दिसून म्हणजे काय व्यापाऱ्या सगळ्या रणगटी माणसासारखा दिसतंय. कसं राहतंय कसं कापड पिपड जेवाय पिवाय तर त्याच्यात का नाही म्हणजे व्यवसाय केला म्हणजे आपल्या गावात असला तर लई शोभून दिसेल का. किपट पैसा आहे. ऐसा तर कानुनी म्हणी बोलाविला पाहुणे नयनी. मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पेने.
अशा प्रकारचा तर्क मनात काढला की त्यांच्यात शोभून दिसत नाही, व्यापाऱ्याच्यात आपल्या गावात शोभून दिसत, असं जकातदाराने मनात विचार केला. आणि व्यापाऱ्यांमध्ये जो काय मुख्य व्यापारी होता सगळ्यांवरचा, त्याला बोलिलो, हो मामा तुम्ही इकडे म्हणला. पलीकडच्या खोलीत त्याला नेलं आणि काय म्हणतात, एकांतीने तामने व्यवसाय साते तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते माती चिट्टी करून जी त्वरित तुम्हाला एकांतात त्या व्यापाऱ्याला नेलं. व्यापारी म्हणला तुमची जकात किती झाली? म्हणला 100. काही 100 तुमचं महागाई आणि तुमची जकात सगळी माफ करेल म्हणजे तुमची जकात तुमचं कोणाच खरंच घेणार नाही, वसुली नाही ना काय नाही म्हणजे तुम्हाला ही माफीची चिठ्ठी धरा. तरी तुम्ही पुन्हा परतो ना मला ना सबळ भरून तोरी तुमच्या भरतरीने ग्रामवस्ती तुम्ही येते बिनधास्त गावामध्ये दुसऱ्या गावात व्यापार करा म्हणजे आणि पुन्हा आमच्या गावाकडे या म्हणजे किती बी धंदा करा म्हणजे, पण एक काम करा म्हणजे तुम्ही जाऊन माघारी येत का नाही तुमच्या संग जी भरतरी आहे ना ते आमच्या गावात ठेवा म्हणजे. म्हणशील तरी निराश्रित होते ठेवणे नाही जात बाकी साकी येणे आम्हाचे गावा माझी उरली असे. मग तुम्ही म्हणता निराश्रय कसा ठेवू, आश्रय नाही कोणाचा, तसं काळजी करू नका म्हणजे, त्याला आम्ही सगळं आश्रय देतो म्हणजे असणार, सगळं व्यवस्थित सांभाळतो म्हणजे. आणि धंदा म्हणजे उदारी आलीच, उदारी आली की मग धंदा म्हणल्यावर उदारी आली, उदारीला वसुलीला माणूस लागते ना, नाही मोठा धंदा म्हणजे तुमचा असणार. उदाहरण आले तर काय करणार, ही कोणावर नाही इथंच आले, मग उदारी राहणार म्हणजे धंदा म्हणलं की मग ती उदारी तुमची करण्यासाठी किंवा वसूल करण्यासाठी भरकरीला ठेवा म्हणजे ह्या गावात. तरी सकाळ हिशेब प्रकरण माहीत आहे जगत्या कारण तरी त्या पाशी शेर घेऊन कया समती वर्तावे. मग लगेचच असणारा सगळा हिशोब सांगितला आणि भरतरीला बी म्हणू लागले, आजपर्यंत तुम्ही आमच्या आश्रयामध्ये होता, ऐका ना आमच्या संग राहत होता, आता लय उदारी झाली गावात आणि किती आम्ही रोज कवा तरी आठवड्या बाजारात दर शनिवारी येणार, बाजार करणार जाणार. पुढच्या आठवड्यात आलं की माणसाला उधारी मागितली ती म्हणते पुढच्या शनिवारी देतो, कवर टाकायचं लगे ह्या शनिवारी अर्धी कपडे घेतोय, अजून पोराची फाटली स्वतःची फाटली, कुणाची ना कुणाची उधारी चालूच आहे म्हणले. भरतरी ना हो का ही तर उधारी वसूल करायला हवा म्हणजे, तुम्ही म्हणता निराश्रित, तुम्हाला जकात्याचा आश्रय आहे म्हणजे. आम्ही सगळा हिशोब गावची उधारीची लिस्ट आहे ना जकात्यावाल्या पैसे दिली, मग तुम्ही काय करायचं जावा उधारी वसूल करा आणि जकात्याला जाऊन निघून द्या. मग अवश्य म्हणे भरतरी नात राहीन म्हणे सर्वास माते देणे घेणे सगळ्यात उकळून येईन माघारा. मग भरतरी म्हणजे बघा व्यापारी तुम्ही म्हणताल तसं, तुम्ही म्हणताल गावात राहा आणि उधारी उकळ, मी सगळ्यांची उधारी जमा करून ठेवतो, तुम्ही तवर या पुढच्या गावात धंदा करून, असं भरतरीनाथ म्हणजे बरं तुम्ही राहा म्हणता ना राहतो. ऐसे म्हणणे त्वरा करीत व्यावसायिक घेऊन भरतरी ते येऊन शीघ्र जकात गृहाते तया हाती बोलविले. अशा प्रकारे लगेच होई म्हणल्याबरोबर लगेचच जकात्याने भरतरीनाथाच्या हाताला धरला आणि त्या व्यावसायिकांनी भरतरीनाथाच्या हाताला धरला आणि लगेच जकात्याच्या घरी आणून सोडलं. ओ पिढे परी कैसे बोलून की तुमचे गृही आमचा गडी जाण ग्रामवरी ते वसूल करून जकात तुमची सावरील. आणलं घरी भरतरीनाथाला जवळ समोर उभा केलं आणि त्या जकात्याला म्हणलं, ओ नाकेदार हो का आमचा गडी, काय अवस्था माणसाची बरं, हे आमचा गडी. ती मग अशी म्हणलं पोसणं, व्यापारी म्हणलं की आमचं पोस नाही, आता व्यापारी म्हणते ही आमचं गडी तुमच्या ही तर राहू द्या म्हणले, सगळी वसुली करील उधारीची आणि तुमची जकात भरील, असं जकात त्या व्यावसायिकांनी जकातदाराला बोलले. आम्ही येऊ पुन्हा परतो न तोरी करा यांचे संगोपन आपुले द्रव्य घ्या फेडून उरल्या हाती यावं. आम्ही माघारी येईपर्यंत ही जी काय उधारी वसूल करून आली त्या उधारीतनं म्हणजे तुमची जकात वसूल करून घ्या आणि उरलेल्या ह्याच्या जवळच पैसे ठेवा, असं व्यावसायिकांनी सांगितलं. ऐसे बोलणी तया देखती ओपीत झाले जका हाती उत्तम भाषण पुसणी तया प्रती शिबिराटे. अशा प्रकारचा भरतरीला व्यापाऱ्यांनी
जकातदाराच्या हवाली केलं गेलं. गोड गोड शब्दाने बोलली, जातो बरं का, लक्ष दे बरं का, चिठ्ठी ते जकात जवळ आहे, ज्याच्या त्याच्या घरी जा, चहा पाणी तीच करते उदारी मागायला आहे का नाही, बसा चहा प्यायला जावा, गोड बघते मग देते, कुणी नाही देते रे, दिली तर जकाच्या पैसे आणून दे, असं गोड गोड शब्दाने बोलले आणि व्यावसायिक निघाले. निघते झाले मग तेथून एरीकडे विक्रमाकारण आचारीले जगत्याने. मग उरल्याला सायला मार व्यावसायिकांनी विकला गावात, बाजार संपला. दुसऱ्या दिवशी ते उठून निघालेले आहेत. तिकडं तोवर विक्रमाने म्हणले व्यापाऱ्याला त्या जकातदाराला बोलून घेतलं. नेऊनी तया एकांतासी मने केले सांगितल्यावर तासी. मग हिशेब दाखवून बेरजेसी द्रव्यानी म्हणले ठिकाणी विक्रमाने आमच्या जकातदार म्हणला, हो का महाराज एवढा हिशोब झाला म्हणजे. विक्रम म्हणला बरोबर. हा ऐसे बोलता जगाती वचन तो काढून दे तसे करत ना. मने हे तुझ पाशी असू दे गव्हाना संजया इतपणासी. मग छान रत्न मग अशा राक्षसाच्या मारायला मुठीत होतं ना, त्याच्यातला एक रत्न देऊन टाकला जकातदाराला. हो ही तुझ्याकडे गहाण राहू दे, आता तुझा हिशेब झाला 3000, तिप्पट द्यायचे तुला, तिप्पट देतो, तोपर्यंत हा माझा तुझ्याकडे रत्न गहाण राहू दे. अशा प्रकारच्या विक्रमाने जकातदाराला सांगितलं. तुझे द्रव्ये भाग्यार्थ देऊनी घेऊ स्वरत्नाते. ऐसे वदता जगात्याते अवश्यपणी होतसे. तुझं जी काय बोलणं झालं बोलण्याप्रमाणे तुला तिप्पट जकात द्यायची होती, तिप्पट असणारं जकात देतो. पण पोरावर ठेवून घेतलं, बरं बी झालं, पण आता माझ्याकडे पैसे नाहीत, त्याच्या बदल्यात मी तुझ्याकडे ही वस्तू घाण ठेवायला लागलोय, पैसे देतो आणि वस्तू घेऊन जातो, असं बोलणं भाषण झालं. या उपरी वरती निमित्ते मने बंधूचे ओळखीते न बोलून काही जत्याते भोजना पाठवा. याच्यानंतर जकातदाराला म्हणले भरतरीला सांगू नका तुझा भाऊ आहे म्हणून, फक्त त्याला काय करा, आता तुमचं सगळं दिवसाचं काम करून घ्या त्याच्याकडून, रातच्याला फक्त आमचं घर दाखवा जेवायला. म्हणजे त्याला किती टाइम, 3 टाइम जेवायला लागतं ना, 3 टाइम आमच्याकडे फक्त घरी जेवायला पाठवा. हा नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखी दाट. मग सहज बोलण्याचा नेहपाट पुन्हा पुन्हा मिळेल की. मग 3 टाइम जेवायला आलं की आमचं बोलणं भाषण होईल, आणि बोलणं भाषण झालं की सहज म्हणजे सवय एकमेकाची लागते का नाही. सारखी संघ जेवायला लागल्या, बसायला लागल्या, कामातली संघ म्हणलं की सवय लागते त्याच माणसाची. ती कामाला संघ माणूस असलं तरच काम करू वाटतं, नाही तर सुट्टी त्याची सुट्टी की आपली सुट्टी. अशा प्रकारचा कार्यक्रम चालू झाला. म्हणून दाट असणारा भरतरी विक्रमाच्या घरी येऊ लागला. म्हणजे दाट घरी आले की आम्हा दोघांना एकमेकाची सवय लागल, बोलणं भाषण वाढल. बाहेर निघाले उभयंताते ऐसे सांगूने कंताते. मग जगाती पाहुणी वरती ते विक्रमाते बोलत असे. बाहेर असणारे एखाद्या ठिकाणी बोलले, बाहेर आले, आणि बाहेर आल्याबरोबर ती जकाती भरतरी आता काय म्हणतो बघा, ऐका. मने विक्रमा एक वचन आम्हापासून शेर घेऊन जाणे. तयाची पाक निष्पत्ती करून जाण हा गडी आमचा संगोपा. अय विक्रमा असणारा हो की आमचा गडी आहे म्हणजे भरतरी म्हणलं. मग म्हणजे काय करा म्हणजे असणार आमच्यापासून घेऊन चालला म्हणजे वाटा दिनाव म्हणजे आम्हाला ठेवडाय तुमचं असणार तिथं घाण वस्तू, पण काहीतरी वाटा म्हणून आमचा काय करा म्हणजे उचला आमचा भाग्याचा वाटा तुम्ही म्हणजे काहीतरी असणार आम्हाला मदत म्हणून काय करा माहितीये का, हो काही आमचा गडी ह्याचा सांभाळ करा म्हणजे जेवायने जावा तुमच्या घरी. तुझी गृही तुझी माता आहे विक्रमा पाक निष्पत्ती करता. तरी यावर तरीचे आता संगोपन करा. माझी आमच्या घरी जे काय खायची पंचायत म्हणजे मीच मेस लावली म्हणजे काय काय आता जगात कुठल्या भावचा आला असं म्हणलं मीच मेस लावली म्हणजे माझीच खायची पंचायत म्हणजे तुमची आई आहे घरी म्हणजे चांगला सुंदर स्वयंपाक करते म्हणजे कटाळच बी नाही म्हणजे आई तुमचा स्वयंपाक करायला म्हणजे नेत जावा म्हणजे ह्याला तुमच्या घरी जेवाय म्हणजे काम आमची हितं करेल आणि जेवाय तुमच्या हितं. असं भरतरीला समोरासमोर जकाती विक्रमाने बोलू लागला. ऐसे विक्रम येता वचन मने शिकारीन तुमचे बोलणे. मग भरतरीचा हात धरून स्वसदनासी. अशा प्रकारे विक्रमाला बोलल्याबरोबर विक्रमाला बरोबर तुम्ही म्हणता ना नुसतं काय जेवायला तर लागते म्हणजे नेतो म्हणजे लगेच भरतरी हाताला धरला आणि विक्रमाने आपल्या घरी जेवायला नेलं. द्वारानी कटी टाकुनी वसन त्यावरी वेचविला भरतरी रत्न. 4 घटिका करुणी भाषण गृहा माझी
दरवाजाच्या जवळ आले तर वसरी होते म्हणतात, त्याला वसर म्हणतात. मग तिथं असणारं हंतरून टाकलं, त्याच्यावर भरतरीनं त्याला बसवलं. 4 तास गप्पा गोष्टी विक्रमाने भरतरीनं मारल्या. आता काय मारल्या असेल, कसं चाललंय, बरं चाललंय, काय काय मारायचं ती मारल्या. आणि पुन्हा मग 4 तासानंतर आपल्या घरात आतमध्ये नेलं. माता पाशारुणी सत्यवती निकट बेसुनी एकांताती तर्जनी पुणेने टाकुनी जती वृत्तांत सर्व सांगत असे. लगेच आईला बोलवलं. आतल्या त्याला बाहेरच बसवलं, भरतरीला घरातच बाहेर बसवलं आणि आतमध्ये गेला, आईकडे गेला. आणि आईला बघती कोणाची माणूस ओळखलं का तिथं? नाही बाबा ओळखलं, तो पहिल्यांदाच आणला घरी. मग आई लई मोठा माणूस आहे म्हणजे पोहण्याची भाषा कळते, त्यांनी काय काय सांगितलंय त्याच्यामुळे आपलं जंबूक बोल भाषा पासून तिथे सांगितले सकळ कथना स्वकरी बिरवला लोभी करत ना तोही थीट पेकेला. अगं म्हणजे ह्याला कोहण्याची भाषा कळते, ती कोहण्याची भाषा त्यांनी ओळखलं, ते रक्षण केलं म्हणजे व्यापाऱ्यांचं. त्यांनी म्हणजे लय भारी माणूस आहे म्हणजे एवढंच नाही म्हणजे असणार लोक पैशाचा लोक चालला जकात्याला, म्हणून त्या जकात्याने माझ्याकडे दिला बघ म्हणजे. नाहीतर माझ्याकडे आपल्याकडे आलाच नसता. दोस्त आहे माझा म्हणजे. ऐसे परिधीट होता संतोष माने सत्यवती माता उपरात विक्रम झाला सांगता भरतरी विषयी वचनाते. म्हणजे कुठला तरी आणला असं पोरग म्हणजे त्याच्या नादाने तू बी बिघडशील म्हणजे बघू दे मला आधी चांगला आहे का नाही ती पोरग. कुणाची बी दुस्ती करतो, कुणाला बी मित्र म्हणतो आणतो घरी आणि पुन्हा कुठं फिरतो दोघं आम्हाला काय माहिती म्हणजे असणार आहे. तसं नाही काय लय चांगलं आहे बघ म्हणजे. तुला काय माहिती ह्याचं म्हणजे असणार. मी सगळं ते कोल्ह्याचं गुंकलेलं ऐकलंय. त्यांनी म्हणजे अहो राक्षस चालला होता आणि ती व्यापाऱ्याला सांगत होता मी ऐकलंय त्या राक्षसाला मारलंय. तेव्हा तर होती आई आपल्याकडे रत्न, तेव्हा तर आपल्याला एवढी इष्टीत आली म्हणजे लय भारी माणूस आहे. मग बरोबर आई म्हणजे बरोबर असू दे म्हणजे बरं असू दे ना, राहू दे का आई आपल्या घरी. आई म्हणजे राहू दे पण मग त्या मित्राविषयी म्हणजे भरतरी नाताविषयी अजून काय सांगू लागले ऐका. भरतरीचे माने स्नेह दोंदिक पूर्ण अवतारिक पाठी रक्षक पुढे माते होईल. आई माझ्यापेक्षा जास्त भरतरीला जीव लाव म्हणजे मागं पुढे तो माझा पाठी राखा म्हणून राहील म्हणजे लई जीव लाव. तरी आता दुसरा सूत ज्येष्ठपणी विरवेळ लोकात अनुरेणू इतके यात भिन्न पडून. आई तुला पहिला विक्रम एक पोरगा होता, पण आता जगात विक्रमाला थोरला भाऊ आहे, भरतरी आहे असं जगात वाटलं पाहिजे माणसाला. म्हणून आणून रेणू इतका सुद्धा फरक नको. आणून रेणू किती सूक्ष्म असतात, किती बारीक असतात माहिती का. आपल्या पत्र्यातनं धूळ दिसते, अरे तर उजेडात ती लाईन गेल्यासारखी दिसते उजेडाची. ते सूक्ष्म कण किती असते धुळीचा कण एवढी त्याचा 8 भाग केल्यावर त्याला आणून रेणू म्हणतात. ती सूक्ष्मदर्शन पाहावं लागतंय. तेवढा सुद्धा त्याच्यात माझ्यात फरक करू नको. एकच मन पोटच्या लेकरासारखं सकळ मोहाची करुणी गवसनी लेववी भरतरी शरीरा लागुनी आणि तो वर्तल स्व इच्छपणी ते सेवक तुझ्या अंतर करण्यासाठी मोहमाया आहे, सगळे मोहमाया असणारे त्याच्यावर लाव म्हणले असणारे. एवढा जीव लाव की ती विसरणार नाही. आईच म्हणला पाहिजे तुला एवढा जीव लाव म्हणले असणार. आणि एवढंच नाही आहे ती म्हणल तसं वागू दे बघ त्याला. ती म्हणला मला इथं बसायचं बसू दे. त्याला वाटतं ही खायला वाटतंय तर त्याला ती खाऊ दे म्हणजे. त्याच्या मनाने जसं असणार खायचंय प्यायचंय तसं खाऊ दे पिऊ दे म्हणजे. अवतारी पुरुष आहे म्हणजे ही स्वर्गातली देवता आहे. ऐसे सांगुनी माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती तो पाक सिद्धी होताची त्या प्रती भोजनाते असं आपल्या आईला सांगितलं नाही ना. म्हणलं जेवण तयार झालंय काय म्हणजे जेवण तयार झालंय. भरतरीला जेवणाच्या खोलीत घेऊन गेले, जेवाय बसलेत. भोजन झाले असवे जाऊन पाता झाला दुर्गस्थान मग 4 गडी रात्र होऊन अनुवादिले रजनीते. मग म्हणजे असणार जेवण केल्यानंतर थोडी वेळ म्हणजे असणार गप्पा गोष्टी मारल्या. मग आता ह्याची रात्रपाळी ड्युटी ना, बुरजावर जाऊन गावचं राखण करायचं. मग ते उठला विक्रम आणि गेला बुरजावर राखण करायला. इकडे भरतरी यावरी भरतरी तेथून पाता झाला जगाती स्थान जगातदार त्या ते देखून भरतरी से. मग हे लगेच उठलं आपलं सकाळ उठलं की लगेच असणार भरतरी जायचं आपलं जकात्याला उदारी बळा करायचं जकात्याकडे नेऊन द्यायचं. मग एक दिवशी असं करता जकाती काय म्हणला म्हणे भरतरी राम एका वचन तुम्ही असावे सदना धरून कार्या लागता पाचारून
घेत जा बरं तरी मला तुम्ही तुझ्या काठी मला घर धरून राहा म्हणजे तिथंच राहत जावं म्हणजे आमचं काय काम पडलं ना मग तुम्हाला निरोप देऊ बरं तरी या इकडे ह्याच्याकडून उधारी आणा ही वसूल झाली नाही मी तुम्हाला सांगतो पण ती घर धरून राहावा नाहीतर खायची पंचायत. मग अवश्य म्हणून भरतरी नात विक्रम सदना पुन्हा येत मग दिवसानुदिवस ते वस्तीत पुरी डोळला. मला काय कुठं तर राहायचं न घर मग आपलं काय घरदार कुठं आहे का कोण आहे आपलं भाऊ का बहीण का आई का कोण आहे म्हणजे जिथं राहावं म्हणजे तिथं राहायचं म्हणजे मनाला वाटत तर बरं तरी म्हणजे तुम्ही म्हणता ना त्यांच्या घरी राहावा बरं त्यांच्याच घरी राहतो म्हणजे काम पडलं तर मला बोलवा असं बरं तरी म्हणजे निघाले म्हणजे विक्रमाच्या घरीच राहिले. आधीच मायेतील सत्यवती त्यावरी पुत्राचे कोणी युक्ती परम मोहाते भरतरे जती गुंडा आधीच ती सत्यवती होती तिच्या अंत्यकरणात ज्या ठिकाणी मोहमाया होती त्या मोहमाया भरतरी नाताला गुरु पडून टाकलं. जैसा उदकालीन मत्स्य होता तळमळ करी होता विभक्त की देणू लागी वत्स निंतात विसर्गदा गडेना. जसं म्हणजे पाण्यातनं बदला आल्यानंतर मासा जसा तळमळ करावा किंवा असणारा गाय आणि वासराची ताडातूड झाल्यावर गायचं लक्ष जसं सारखं वासरावर असावं तसं सारखं लक्ष हिचं भरतरी भरतरी जेवढं का भरतरी बस भरतरी उठ सारखं भरतरीच करू लागली आई. तन्नेय मग वर्ग जन मोहे विष्टले हरणी कारण एकमेकांच्या दृष्टी विना विरहोता तळमळती. मग त्याने तिघ अतिशय आनंदाने व्यवस्थित राहू लागली. विक्रम भरतरी आणि त्यांची आई एका जीवाने राहू लागली. जशी काल हरिण तळमळत होती तशी एकमेकाला लांब गेलं की तळमळ लागले. बाहेर कुठे येते काय की आला की तिघजण मिळून जीव बर का लगे त्याची वाट बघायची असे सारखं एकमेक विसरतच नव्हती. एक जीवाने तिघजण राहू लागले. थोडा जरी बाहेर यायला लागले तरी तळमळ व्हायची. असो ऐसी मोह स्थिती बंधुपणे जगी विरोधी यावरी पुढे आता श्रोती अवदान द्यावे. अशा मोहस्थितीमध्ये तिघांना असणारे राहू लागलेले आहेत. भावासारखे राहू लागलेले आहेत आणि राहत असताना आता पुढे काय झालं तर पुढच्या अध्यायात ऐका अशी विनंती ग्रंथकर्ते श्रोते मंडळीला करतात. एकाग्र चित्त करा आणि ऐका. नरहरिवंशी दुंडी नंदना पुढील अध्यायी सांगेल कथन कवी माळूना भावी विधान सेवक से संतांचा. असं नरहरी वंशातील धोंडीचा मुलगा मालू तुम्हाला पुढच्या अध्यायाची कथा अतिशय गोड सुंदर सांगतील. तर ते संतांचे सेवक आहेत म्हणजे त्यांचे असणारे सेवक कथा दाखवत असताना तुम्हाला गोड कथा सांगतील. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष कार्य किमियागार सदा परिसत भाविक चतुर षडविशित ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. श्री रामनाथ महाराज की जय. अवधूत